गुड मॉर्निंग. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे मी सकाळी चहा घेत होती. चहा घेतला आणि इथे तुम्ही म्हणत असेल मी काय करत आहे, तर इथे मी कोळशाचं मंजन तयार करत होती मुलींसाठी. लहान असताना मी खूप घासलं. त्यानंतर मी घरातल्या कामाची सुरुवात केली. भांड्याचा पसारा इतका होता, अरे बापरे, डोकंच दुखायला लागलं. त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर हे ॲलोव्हेरा लावत होती. तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही हर ब्लॉगमध्ये बघत असेल मला, माझ्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आहे. त्यानंतर मी हे इडलीसाठी लागणारं साहित्य म्हणजे तांदूळ आणि उडदाची डाळ हे मिक्सरमधून मी फिरून घेतलं. मग होती माझी आंघोळ बाकी. आंघोळ वगैरे करून घेतली आणि चेहरा मस्त फ्रेश वाटत होता. आणि रात्री झाली. मुलींनी आणल्या होत्या ह्या पेप्स्या म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे, आपण लहान असताना खूप खाल्लेल्या आहे आणि मला खूप आवडतं आणि टेस्ट पण तशीच होती. फरक इतकाच की तेव्हा 50 पैशाला भेटत होती, आता 1 रुपयाला भेटते. आज घरी असल्यामुळे मुलींना इडली आणि डोसा खायचा होता, तर मग इथे इडली आणि डोसाचं पण मला बनवायचं होतं. तर इथे मी आलूचं भरीत तयार करत होती. आलूच्या भरतासाठी मिरची, कढीपत्ता आणि कांदा, त्याच्यामध्ये मी टमॅटो टाकत नाही. तर कढई ठेवली बनवण्यासाठी आणि इथे साहित्य कांदा, मिरची पावडर, हळद, राई, जिरं हे सगळं टाकून मी त्याला फिरवत होती. साधंच बनवते. त्याच्यानंतर मी आलू टाकून दिले, त्याला मिक्स केलं आणि इथे इडली बघा किती छान झाली. आणि असा डोसा मी फिरवून घेतला आणि मुलींना खूप भूक लागली होती, तर मुलींना खायला दिलं. ते खालची मुलगी पण आली होती, तिला पण ते म्हणाली मला पण डोसा खूप आवडते आणि सासूबाईंना दिलं. त्यानंतर बाहेर निघून बघितलं तर बाहेर मुली खेळायला गेल्या. मग त्याच्यानंतर मी घेतलं खायला. खूप छान झालं होतं. सुट्टीच्या दिवशीच मला असं काही बनवायला भेटते. चला तर बाय.